उष्णता आहे अशा वेळेला आपण खेळत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कुठे सन्माननीय निवृत्ती मात्रे संजू शिसवे आहेत आणि सुनील गाताडे आपणाला विनंती केली जाते या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे कैलासवासी सारिका 11 या ट्रॉफीमध्ये. निवृत्ती म्हात्रे असतील त्यानंतर संजू शिसवे आमचे सूर्यकांत राजभर हे क्रिकेटचे हौशी नेतृत्व आहेत. जिथे क्रिकेट तिथे त्यांची वर्णी नेहमीच असते. त्यांना विनंती केली जाईल या आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात होतीये. एकीकडे चोरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि एकीकडे श्रीदत्त क्रिकेट संघ भातान या दोन संघांमधली ही लढत आपण पाहू शकाल. या वर्षीचा खूप इन्फॉर्म असलेला खेळाडू प्रवीण भोईर याला पाहाल. कालच श्री सद्गुरू सिमेंट पारगाव या मैदानावर त्याला टू व्हीलर्सचा मानकरी ठरला आणि दुसरी बाईक त्याच्या नावावर लगावली गेली. असा गुणवान खेळाडू आहे परंतु त्या यशामागं त्याची प्रचंड मेहनतसुद्धा आहे आणि क्रिकेटवर असलेली अपार श्रद्धा या सर्वांच्या एकत्रितपणामुळे आज तो क्रिकेटच्या यशाच्या शिखरावर उभा आहे आणि असंच त्याला यश मिळत राहावं अशी ईश्वरचरणी आणि या होळीच्या पवित्र दिनाप्रसंगी आपण त्याला शुभेच्छा देऊयात. सुरुवात होत आहे. गणरायाचरणी नतमस्तक होणार आहोत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञातवत हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे हे देशांतरा पाठवी हे रमा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक झालेलो आहोत. गणपतीला साकडं घातलेलं आहे की या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न आणू नये. दोन प्रारंभिक सलामीचे फलंदाज एकीकडे प्रवीण भोईर तर दुसरीकडे जयेश भोईर आणि गोलंदाजीचा जर विचार केला आपण तर प्रथम गोलंदाजी मंगेश पाटील गोलंदाजी करणार. हाही नावलौकिक असलेला खेळाडू आहे अर्थातच चेरोबा क्रिकेट संघ सांगडे संघाचा. यावेळेला मात्र तयारी आहे गोलंदाजाची. मंगेश तयार आहे. आजच्या दिवसातला पहिला बॉल शॉट प्लेन पहिल्याच चेंडूवर विकेट जाण्याची शक्यता. ओ माय गॉड इथून मात्र एक मोठा विकेट गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय. याचं नाव क्रिकेट आहे मित्रांनो. काल दिवस चांगला होता प्रवीणचा आज दिवस खराब. गोल्डन डक विकेट शिकार होऊन मात्र 0 धावसंख्येवर माघारी परततोय. जबरदस्त यश मिळतोय. पहिल्याच बॉलवर पॉवर प्लेचा एक मोठा विकेट परतताना दिसतोय तो म्हणजे प्रवीण भोईर सारख्या फलंदाजाला 0 धावसंख्येवर माघारी परततोय. हे सगळ्यात मोठं यश आहे मी म्हणेन मंगेश याचं आणि अर्थातच आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी. मिस टायमिंग शॉट खेळला गेला बॅटच्या बॉटम टॉपेजवर मात्र इथे मात्र चेंडू आदळला आणि 30 यार्ड सर्कलमध्ये जो की सिली मिडॉफला असलेला खेळाडू आहे तो मात्र सुरेख झेल पकडतोय. दुसरा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सागर भोईर. हाही नामांकित फलंदाज या वर्षीचा आणखीन एक टचमध्ये असलेला खेळाडू म्हणजे स्ट्राईकला खेळत असलेला फलंदाज आहे तो मात्र जयेश भोईर. मंगेश यशस्वी गोलंदाज पॉवर प्लेचा षटक हाताळतोय आणि गोलंदाज तयार. शॉट प्लेन एज लागली. गुडलिन स्पॉट पेक्षाही थोडासा पाठीमागे चेंडू आदळला आणि मात्र एज लागली टॉप एज लागली आणि नशीब बलवत्तर होतं मी म्हणेन जयेशचं परंतु स्तुती करेन गोलंदाज मंगेश याची. काय गोलंदाजी करतोय कारण बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला प्रवीण भोईर जरी आऊट झाला असला तरी भातान संघाची बॅटिंग ऑर्डर खूप लांब लचक आहे. हा फुल टॉस चेंडू होता. लोअर फुल टॉस मिसफिल्डिंग झाली आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू पहिला चौकार. सुरुवात होतीये भातान संघाची. हाही मोठा फटका जयेश भोईर याच्या बॅटमधून. मी मगाशीच म्हटलं की या वर्षीचा अजून एक टच मधले खेळाडू आहे तो म्हणजे अर्थातच हा डाव्या हाताचा फलंदाज जयेश भोईर. हा धावा धावपळकावर आपण पाहू शकाल.
जयेश याला माहिती आहे की आता संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, मलाच काहीतरी करावं लागेल, कारण प्रवीण ज्याची बॅट मात्र आज चालली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र चांगली फलंदाजी करत असतील. हाही मोठा फटका, यावेळेला क्षेत्र निवडलं मिड विकेटचं आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. अंपायर्स आम्हाला सांगतील हा आहे चौकार की षटकार पाहिलं जाईल आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. हा आमचे संतोष गाथाडे सांगतायत की हा चौकार आहे. यस, आणि अंपायर्स कॉल सुद्धा असणार आहे. 4 धावा आणि या 4 धावेनं मात्र 14 धावांपर्यंत प्रवास करतोय फलंदाजी करत असलेला श्रीदत्त भातान संघ. विनंती करेन संतोष गाथाडे साहेब, या आपण आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपल्याला विनंती केली जाईल मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. एक सफलता मात्र मंगेश याला मिळाली. त्यानंतर मात्र मंगेश याच्या गोलंदाजीची पिसव पट्टाना हा फलंदाज दिसतोय. मस्त फटका, याही वेळेला आक्रमण झालं, लॉन सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय जबरदस्त सुरुवात केलेली मंगेश यानं आणि शेवट कसा झाला हे पाहिलं. याचं नाव क्रिकेट आहे. ते माऊली नेटवर्कचे जे प्रोप्रायटर आहेत निलेश म्हात्रे आणि नंदू शिसवे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन या आपण सर्वांचं स्वागत आहे, कारण या बारीक बारीक गोष्टींमुळेच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रंगतदार होत असते. आज ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवर आपल्या स्मार्ट टी व्हीवर पाहू शकता घर बसल्या, आणि ती सेवा या नेटच्या माध्यमातून पुरवली गेलेली आहे माऊली नेटवर्कच्या माध्यमातून. त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. यावेळेला मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आशिष पाटील, दर्जेदार खेळाडू, नावलौकिक असलेला खेळाडू आहे सांगली संघाचा आशिष, मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे. समोर आहे छोटा पॅक बडा धमाका सागर भोईर, ब्लास्टिंग फलंदाज आहे तो. हा ब्लॉक होलमध्ये टाकला बॉल, घातक चेंडू होता. एक धाव, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि हो, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तसं पाहायला गेलं तर जयेश यानं थोडीशी रिस्क घेतलेली, परंतु फंबल झाला थोडासा क्षेत्ररक्षक आणि अशा वेळेला 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावसंख्या आहे 22 धावा. पहिल्याच बॉलवर ज्यावेळेस प्रवीण भोईर याचा विकेट गेल्यानंतर वाटलेलं की टीम ढासाळते की काय भातान, परंतु जयेश भोईर यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत काय जबरदस्त अफलातून फलंदाजी केली आणि 20 धावा जमवल्या पहिल्या षटकामध्ये. मस्त फटका, यावेळेला सागर भोईर मैदानाच्या बाहेर जाण्याची शक्यता आणि यस, दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. सागर भोईर हाही आउट होतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. नवीन बॅट्समन आपण इनॅक नंबर 4 पाहणार आहोत विशाल गाताडे याला. काही नवीन खेळाडू हा पाहायला मिळतात. विशाल ही यावर्षी चांगला खेळतो, परंतु जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर आशिष पाटील याच्या पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर कमबॅक करतोय, विकेट मिळवतोय. गोलंदाज सज्ज आहे. फुल टॉस बॉल होता हो, ओ एक मोठी विकेट, एक मोठी विकेट. परतावं लागलं असतं कदाचित जयेश याला. अगदी सुरेख झेल होता, परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये खेळाडू जो उभा होता शॉर्ट पॉइंटला त्याला मात्र तो झेल पकडता आला नाही आणि मात्र जीवनदान मिळालं जयेश याला. आशिष तयार आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी, मोठा फटका, यावेळेला पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता आणि यावेळेला कोणतीही चुकी नाहीये. माघारी परतावं लागेल जयेश याला. एक आक्रमक फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर होतोय जयेश भोईर.
जेल घेताना जो आनंद साजरा करतो आपण, अशा वेळेला आपण सीमारेषेलगत असाल तर कदाचित थोडासा विचार करा, कारण मग आपण झेल उडवला आणि सीमारेषेच्या बाहेर पडला तर नवीन नियम आखला जाईल, षटकार वगैरे दिला जाईल. त्यामुळे आनंद साजरा करताना थोडासा तो आनंद कुठे दुःखामध्ये परिवर्तन नको व्हायला याची दक्षता घ्या. यावेळेला मात्र जयेश भोईर हा एकमेव अपवाद होता. आता तोही मैदानाच्या बाहेर जातो. या नवीन फलंदाज येतोय सतीश टावरे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे, गतीवर स्वार आहे गोलंदाज, टप्पा नियंत्रण आहे टप्प्यावर आणि काय जबरदस्त गतिमान पद्धतीचा चेंडू फेकला जातोय. हा गोलंदाज आपण पाहाल तो मात्र आशिष पाटील. काय या खेळाडूला एक गुणवान खेळाडू म्हणून संबोधलं जातं, याचं जिवंत उदाहरण मात्र या स्पर्धेमध्ये तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. स्लोअर टाईपचा यावेळेला आशिष फसला, परंतु नाही, इथेही विकेट मिळाला. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही आणि सरळ जातोय चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या जवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक मंगेश पाटील याच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट. देवा पाहाल 2 षटकांची समाप्ती होते. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावर होत आहेत. महत्त्वाचे 4 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत आणि टीमची टोटल धावसंख्या आहे ती 22. पहिल्या षटकामध्ये मला तर वाटते 20 धावा होत्या. या षटकामध्ये मात्र 2 धावा देत 3 विकेट मिळवले. काय जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी, आशिष पाटील याची स्तुती करेन. विशाल म्हात्रे यावेळेला मात्र गोलंदाजी करतोय. 3ऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आशिष म्हात्रे हा फाईन खेळलाय. ब्लॅक स्क्रीनवर जाऊन आदळतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आशिष म्हात्रे हा गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, स्लोवर टाईपचा. जागा बनवली फलंदाज सतीश टावरे यानं. फ्रंट फूटवर गेला, जागा बनवली, वाट पाहिली आणि या चेंडूला फक्त पुश केलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. सुरेख फलंदाजी पाहिली या चौकारानं. मात्र टीमची टोटल 4 विकेटच्या मोबदल्यात 26 धावा, 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आशिष म्हात्रे गोलंदाजी करतोय. हाईट आहे 5.5 फूटहून जास्त हाईट आहे, त्यामुळे कदाचित हाईट फॅक्टर त्याच्या कामी येईल. या वेळेला मात्र सतीश टावरे हाही माघारी परततोय. आमिष दाखवलं आशिष यानं आणि या आमिषाला बळी पडला हा फलंदाज. चेंडूशी छेडखानी केली आशिषनं आणि मात्र 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक वगळता तसं पाहायला गेलं प्रत्येक गोलंदाज यशस्वी होतोय. अर्धा संघ मात्र कुसळताना पाहायला मिळतोय श्रीदत्त भातान संघाचा. कोणताही फलंदाज मात्र टिकून न ठेवणं किंवा साजेदारी बनवणं यामध्ये विश्वास ठेवत नाहीये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय प्रदीप भोईर. हेमंत शिसवे यांच्या चेहऱ्यावरचं थोडंसं चिंतेचं वातावरण. काल तसं बघायला गेलं तर निसट्टी पराजयाला सामोरं जावं लागलेलं. कोण संघाला अक्षय गाताडे सुद्धा त्या संघामध्ये खेळत होता आणि अशा वेळेला काल टॉप 4मध्ये वारदोली संघ प्रवास करतोय. प्रदीप भोईर खूप अनुभवी क्रिकेटर आहे, खूप वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अशा वेळेला मात्र आता एक चांगली साजेदारी बनवणं गरजेचं. आउटसाईड ऑप्शन गोलंदाजी करतोय. मी मगाशीच म्हटलं की हा हाईट फॅक्टर आहे तो त्याच्या गोलंदाजीला मदत करणार आणि तसाच काहीसा प्रकार हा आपण पाहिला. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर पिच होतोय चेंडू, थोडासा बाउन्स करतोय अनएक्सेप्टेड आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली.
मस्त फटका खेळला ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. एकच मिळणार आणि या एक धावेनं मूव्ह होतोय स्कूट कार्ड. 27 धावा 27. 27 धावा मात्र धावपळकावर लगावल्या जात आहेत. सुरेख गोलंदाजी. पहिला विकेट पहिल्याच बॉलवर मंगेश पाटील याच्या प्रवीण भोईर आऊट झालता. त्यानंतर मात्र जयेश भोईर याची अफलातून फलंदाजी एका षटकामध्ये 20 धावा. त्यानंतर मात्र आशिष पाटील याचं कमबॅक करणारं षटक कोण विसरणार. यावेळेला मोठा फटका. पुन्हा एक विकेट जाण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली उभा आहे. कोणतीही चुकी नाहीये. मला तर वाटतं हा 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. सीमारेषा आहे ती लाईन सीमारेषा नाही, परंतु ज्या गाड्या येण्यासाठी रस्ते आहेत तिथे आम्ही लाईन आखलेल्या आहेत. नाहीतर सर्व सीमारेषा हा पडदा गृहीत धरला जाईल याची दक्षता घ्या संघाने. यावेळेला मात्र 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो. अर्धा संघ कोसळतोय भारत संघाचा. अशा वेळेला संदेश भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. आशिष मात्रे हा गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. पहिला चौकार आला त्यानंतर मात्र आशिष कमबॅक करतोय. खणून काढलं या बॉलला. ब्लॉकहोल टाईपचा हा अतिशय विषारी चेंडू असतो आणि अशा चेंडूवर मात्र स्वतःला वाचवण्याचा पवित्रा घेतला प्रदीप भोईर यानं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्ती 6 विकेटच्या मोबदल्यात 27 धावा. 27 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. अर्धा डझन विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. अशा वेळेला मात्र आता जोखमीची खेळी. पहिल्या फलीतले जे फलंदाज जे असतात बॅटिंग ऑर्डरचे ती मात्र आता भारत संघाचे संपलेले आहेत. आता गोलंदाजांवर जबाबदारी आहे फलंदाजी करण्यासाठी, कारण समोर आहे संदेश भोईर फलंदाज. आणि अशा वेळेला 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी 4थ्या क्रमांकाचं सूर्यकांत पाटील. सूर्यकांत पाटील हा शेवटचं षटक हाताळतोय. डेथोर म्हणून पण समजली जाते, कारण गोलंदाजासाठी हा षटक म्हणजे कर्दनकाळ असतो. कारण या षटकामध्ये आता मागचं पुढचं काही पाहिलं जाणार नाही. फलंदाजांकडून ओनली अटॅक केला जातो. त्यामुळे कदाचित या षटकाला डेथोर संबोधलं जातं आणि अशी ती गोलंदाजी करण्यासाठी सूर्यकांत तयार आहे. मोठा फटका जरूर खेळला आहे. उडवलेला हेलिकॉप्टर शॉटनं अति आत्मविश्वास आणि झेल ड्रॉप झाला. 1 धाव कंप्लीट झाली. स्वतःवरही नाराज असेल. 09 नंबरची जर्की प्रदान केलेला हा खेळाडू मात्र स्वतःवर थोडासा अपसेट असणार, कारण विश्वासानं त्या झेलपर्यंत पोहोचलेला आणि अशा वेळेला मात्र थोडीशी चुकी कुठेतरी जीवनदान नेऊन जाते फलंदाजाला. हा बी गटातला जो आज ग्रामीण आर्ट संघ खेळणार आहेत ते बी गटातले आहे. संडेला आपण टॉप लॉट पाहणार आहोत ए गट. मस्त फटका खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव. दुसरी धाव कंप्लीट होणार का. रनआउटचा चान्स आहे आणि अशामध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धावांना पुढे सरकतोय धावफलक. टीमची टोटल आपण पाहिली तर 30 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. संघर्ष करावा लागतोय भारत संघाला. 1-1 धावेसाठी आता मात्र किंमत मोजावी लागते. 1-1 धावेसाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, कारण पहिल्या झालेल्या चुका आता मात्र येऊन गोलंदाजावर येऊन थांबल्यात आणि प्रत्येक चेंडूवर मात्र धाव हवी आहे. फाईन खेळण्याचा प्रयत्न. अपील होते पंचांकडे. लेग बिफोर विकेटसाठी प्रदीप भोईर मैदानाच्या बाहेर. आमचे एक लेजंड क्रिकेटर JD भोपी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन या मुख्य मंचावर. आताच आपण ऐकला जो आवाज आमचे काल गोरक्षनाथ पवार त्यांचा आवाज आपण ऐकला. त्यानंतर आमचे दुसरे मित्र दिनेश पाटील डेरवलीचे आहे, त्यांचा संगीतमय आवाज आपण ऐकलात. JD भोपी यांचं इथं आगमन झालेलं आहे. मस्त फटका खेळा ऑन साईडला. क्षेत्ररक्षक उभा आहे. थोडीशी फंबलिंग झाली. दुसरी धाव कन्वर्ट होती आहे. हो, मगाशी कर्णधारानं
मी ज्यावेळेस अक्षय कर्णधाराशी बातचीत करत होतो टॉस उडवताना, त्यावेळेस कर्णधार मला म्हणालेला की माझ्या संघाची थोडीशी क्षेत्ररक्षण खराब आहे आणि ती कुठेतरी जाणवलं आपल्याला. कारण पाहायला गेल्या तर 2 झेल ड्रॉप झाले, थोडंसं फंबलिंग होतंय क्षेत्ररक्षकीमध्ये. तर तिथे ह्या चुका आहेत, या सुधाराव्या लागतील. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला चुका करता येत नाही, कारण वेळ फार कमी असतो आणि प्रत्येक चेंडू आपलं भविष्य सांगत असतं. त्यामुळे अशा चुका टाळणं फार गरजेचं आहे सांगडे संघासाठी. अशा वेळेला शेवटचं षटक आपण सूर्यकांत पाटील याला पाहू शकाल. थोडासा दबाव, प्रेशर आहे आणि प्रेशर घेण्यासारखा काही नाही आहे, कारण आता सांगडे संघ सुरळीत चाललेला आहे. धावा आहेत मात्र 32 धावा, 32. किमान 40 धावांचा पाठलाग करावा लागेल कम्फर्टेबल टार्गेट सेफ झोनमध्ये जायचं असेल तर. अशा वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गरंगळत येतोय. पहिली धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावा सुद्धा कन्वर्ट केल्या जात आहेत. यावेळेला मात्र 2 धावेनं समीकरण बदलतोय. 34 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. एक ऐतिहासिक मैदान आत्ताच आपण पाहिलं, शिवतेज कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या नाईट मॅचेस याच मैदानावर संपन्न झाल्या. त्यानंतर मात्र कैलासवासी सारिका 11 कोण यांच्या विद्यमानानं एक सुरेख स्पर्धा आपल्या भेटीला येते. मोठा फटका, सरळ खेळलाय, सरळ आउट ऑफ द पार्क, 6 धावा. धावा धावपळकावर लगावल्या गेलेल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान आहे. यानंतरचा सामना आपण पाहाल. यानंतरचा सामना इनामपुरी बी आणि करंजाडे संघ. आपण टॉससाठी यायचं लगेच. इनामपुरी बी आणि करंजाडे या 2 संघांनी टॉससाठी लगेच यायचं आहे. 40 धावा. मधल्या पहिल्या षटकामध्ये प्रचंड वेग होता धावसंख्येला, मधल्या 2 षटकांमध्ये वेग थांबला, पुन्हा वेगवान फलंदाजी झाली आणि एक फायटिंग स्कोर उभा केलेला आहे भातान संघानं. कारण 4 षटकं आहेत, 10ची सरासरी राखावी लागेल, 41 धावांचा पाठलाग करावा लागेल. फलंदाजी करत असलेला अर्थातच सांगडे संघ आहे. चाळीस धावा आपण धावपळकावर पाहाल आणि 41 धावांची गरज आहे, ती मात्र 4 षटकांमध्ये. म्हणजे अर्थातच कमीत कमी 10.00ची सरासरी राखावीच लागेल. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 1 धाव काढणं ही गरजेचं आहे. तर दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात. पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आयोजकांचंही पोट भरून कौतुक करूया. कारण मित्रांनो, 40,000 रुपये रकमेची ही स्पर्धा आहे, परंतु कोण म्हणेल या स्पर्धेला 40,000 रुपये रकमेची. कारण आपण पाहतो यूट्यूब लाईव्ह, ट्रॉफ्यांकडे पाहिलं तर किमान ₹1,00,000 स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या ट्रॉफ्याज असतात. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, हवं ते दिलं या स्पर्धेनं आपल्याला. आणि टी शर्ट आहेत, टी शर्टसुद्धा आपल्याला देण्यात आलेले आहेत. म्हणजे खूप खूप चांगली आयोजन आहे. आणि ह्या संपूर्ण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला डोनेशन म्हणून ज्या ट्रॉफ्या वगैरे दिलेल्या आहेत त्या सर्वांचा आपण मनापासून आभार मानूयात. चला, थोडासा मला वाटतं वाहतुकीला अडथळा आहे, ट्रॅफिक आहे, त्यामुळे कदाचित हे संघ
थोडंसं लेट पोचण्याची शक्यता आहे, कारण ट्रॅफिक आपण काहीही म्हणू शकत नाही आहे. संघ प्रयत्न तर करतायत. अशा वेळेला मात्र गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये भातान संघ सुरुवात करतोय. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा विनंती केली जाईल, प्रचंड उष्णता आहे मित्रांनो. आपल्या स्वास्थ्याचं मात्र काळजी घ्या. पाणी पिया, पोटभर पाणी पिया, कारण या असल्या उष्णतेमध्ये क्रिकेट खेळणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. उष्माघातासारखा प्रकार आपण पाहू शकाल या प्रचंड उन्हामुळे होऊ शकतो. त्यामुळे लिंबू पाणी किंवा एनर्जी ड्रिंक असतील, आपले ग्लुकॉन डी असे पेय आपण आपल्या जवळ ठेवणं फार गरजेचं आहे आणि सतत पाणी पित राहा. सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एकीकडे सांगडे संघ आहे तर एकीकडे मात्र भातान संघ. श्री दत्त भातान आणि चेरोबा क्रिकेट संघ सांगडे या 2 संघांमध्ये ही स्पर्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील. आमचे ऑफिशियल पंच एकीकडे द्वारकानाथ चोरगे सर आणि एकीकडे दीपक पाटील सर. खूप क्रिकेटचा अनुभव आहे, खूप मोठी तपश्चर्या आहे क्रिकेटमध्ये या लोकांची. आणि आज या उंचीवर, आज या म्हणजे जिथे आपण एकेकाली क्रिकेट खेळणारे आज क्रिकेटचे न्यायनिवाडा करण्यासाठी मैदानामध्ये उभे आहेत. म्हणजे अर्थातच पंचांच्या भूमिकेमध्ये परीक्षक म्हणून आज भूमिकेमध्ये उभे आहेत. त्यामागे त्यांची खूप मोठी मेहनत आहे आणि खरंच त्यांनाही त्यांच्या क्रिकेटच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊयात, होळीच्याही शुभेच्छा देऊयात आणि मैदानामध्ये सुरुवात करूयात. तो तमाम दर्शकों को फिर एक बार होली की हार्दिक शुभकामनाएं देते हुए मैदान की तरफ चलते हैं. एक तरफ श्री दत्त भातान टीम है तो दूसरी तरफ हम देखेंगे चेरोबा क्रिकेट्स टीम सांगड़े. बल्लेबाजी करते हुए यहाँ पे भातान टीम ने 40 रन बनाए थे. 41 रनों की ज़रूरत थी. प्रारंभिक आशीष पाटिल ऑन स्ट्राइक और विनय गाताड़े नॉन स्ट्राइक एंड में खड़े हैं. गेंदबाज प्रवीण भोईर तैयार. पहली गेंद, पटकी हुई गेंद, फाइन खेला. पहली गेंद के ऊपर सीधी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. विनय गादाड़े जो बल्लेबाजी कर रहे हैं ऑन स्ट्राइक, उन्होंने ये इस शॉट को खेला था. वैसे देखा जाए तो गुडलिन स्पोर्ट पर शॉट ऑफ गेंद डालने का प्रयास था गेंदबाज प्रवीण भोईर का और बैकफुट पर गए थे बल्लेबाज और इस गेंद को हुक किया था फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. कोकन रेल एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे. कोकन रेल की पटरियां बज रही है और बल्लेबाज का बल्ला भी बज रहा है. इस बार खुद की फॉलो थ्रो में प्रवीण भोईर का अच्छा प्रयास. सिंगल हैंड कैच पकड़ना चाहते थे लेकिन कैच हाथ से छूटी. इस दौरान मिली 1 रन और इस 1 रन के साथ टीम का टोटल बना 5 रन. पावर प्ले की ओर प्रवीण भोईर इस वक्त गेंदबाजी कर रहे. खुद कप्तान है टीम के और काफी तजुर्बा है. टेनिस क्रिकेट जगत के टॉप पर अपना जीत का परचम लहराते हुए ये बढ़िया स्ट्रोक. वाह क्या जबरदस्त बैकवर्ड स्क्वायर लेग के बाउंड्री लाइन के बाहर इस बार खेल दिया. 4 रन. शुरुआत विनय की. ये बल्ले के गेंद तक पहुंचना चाहते थे बल्लेबाज. बल्ले के रडार में गेंद नहीं आई. 1 रन कंप्लीट की. हमारे लक्ष्मण भोईर शायद वहां पे है, एक बेहतरीन मंडप डेकोरेटर जिनका नाम आज इस पूरे इलाके में बेहद फेमस है और वो आज मैदान के अंदर खेलते हुए नजर आएंगे. दूर वाली छोर से फिर एक बार प्रवीण तैयार है. अंपायर को पास करते हुए अगली गेंद, बढ़िया स्ट्रोक. सीधा मिड विकेट के सर के ऊपर से इस गेंद को खेल दिया. बिल्कुल बल्ले के रडार में आई. परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट शॉट सिलेक्शन. मिड विकेट के सर के ऊपर 6 रन.
बढ़िया स्ट्रोक खेला था बल्लेबाज। इस वक्त 6 नंबर दागे थे बल्लेबाज विनय गाताड़े, बिल्कुल इन फॉर्म बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है। ओ इस गेंद को बेहतरीन स्ट्रोक, क्या लाजवाब स्ट्रोक खेला, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। टीम का टोटल एक से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 17 रन। तो इस दौरान हमारे आदित्य पाटिल जो लव बाइट केक शॉप है उसके प्रोप्राइटर है, उसके ओनर है, मैं उनसे दरख्वास्त करना चाहूँगा आइएगा। मीठा खिलाते हैं सबको, और ब्रांडेड केक शॉप लव बाइट के मालिक है, तो उनसे मैं दरख्वास्त करना चाहूँगा आइएगा। फेमस केक शॉप आप देख सकते हैं। आजकल बिजनेस बिजनेस की ये तरफ बढ़ रहा है इस वक्त, और अच्छी कोशिश है उनकी। उनको भी हार्दिक शुभकामनाएं, होली की भी हार्दिक शुभकामनाएं। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 17 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। बहुत दरियादिल इंसान है, और जैसे कि अक्षय पैसा सबके पास होता है, लेकिन जिगरा चाहिए। जब जब मुकाबले होते हैं तब तब उनकी तरफ से हरदम डोनेशन दिया जाता है हर एक मुकाबले के लिए। ये फाइन खेलना चाहते थे, लेग स्टंप के बाहर गेंद वाइट करार दी गई। आदित्य पाटिल, आपका फिर एक बार शुक्रिया अदा करना चाहूंगा, क्योंकि दोस्तों क्रिकेट खेलते हुए कम देखा है मैंने इनको, लेकिन क्रिकेट में हरदम मदद करते हुए, मदद का हाथ हमेशा उनका आगे रहता है, तो उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। अच्छी गेंदबाजी दूर वाली छोर से, फिर एक बार गेंदबाज तैयार है। ओ इस बार चुक के चकमा खा गए, अपील की थी अंपायर के पास, डायरेक्ट हिट भी हुआ था, लेकिन बाल बाल बचे दोनों तरफ पे। किस्मत ने साथ दिया था बल्लेबाज का, लेग बाइज के रूप में मिली 1 रन, और इस 1 रन के साथ टीम का टोटल 19 रन। 41 रनों का पीछा करना है, 19 रन बन चुके हैं बल्लेबाजी करते हुए इस वक्त सांगड़ी टीम के। तो हमारे प्रकाश माथुर भी आ चुके हैं, कोनगांव के एक बेहतरीन सपोर्टर्स है क्रिकेट का, बहुत ही उनको शौक है, शौकीन क्रिकेटर। आइएगा, आपका भी स्वागत है प्रतियोगिता में। गेंदबाज अगर देखा जाए तो जयेश भोईर गेंदबाजी कर रहे हैं। दूर वाली छोर से जयेश तैयार, अंपायर को पास करते हुए। ये अच्छी गेंद डाली थी जयेश ने, वाकई ऑलराउंडर परफॉर्मेंस है। बल्लेबाजी भी आग उगलती हुई, गेंदबाजी भी उसी अंदाज में करते हुए ये जयेश दिखाई दे रहे, वाकई तारीफ काबिल। और इसी तरह से गेंदबाजी की जरूरत है इस वक्त। गेंदबाजी करने वाली भातान टीम को रनों को बचाना है, चव्वे छक्के नहीं लगने देने हैं, और वही काम कर रहे गेंदबाज। और इस बार हवा में खेला, बल्लेबाज की किस्मत हवा में, क्योंकि नीचे है प्रवीण भोईर, कोई गलती नहीं होगी। कैच, विकेट का पतन।
तो आप तक पहुंचा नहीं था, लेकिन फिर एक बार विकेट का पतन। आउट होने वाले दूसरे नंबर के बल्लेबाज मैदान के बाहर विनय गाताड़े मैदान के बाहर। एक अच्छे सेट बल्लेबाज थे। और चौथे नंबर पर सुधीर पाटिल मैदान के अंदर। लग रहा था शुरुआत जिस तरह से हुई थी विनय की, लग रहा था जीत आसान होगी सांगड़े टीम के लिए, लेकिन लगातार विकेटें जो गिरती हुई नजर आई, उसके बावजूद ऐसे लग रहा है कि अब भातान टीम कुछ मैदान ये जीत की तरफ घुसने का प्रयास कर रही है। गेंदबाज तैयार। ओ, ये लेफ्ट हैंड गेंदबाज है, शायद उसी का बेनिफिट इस गेंदबाज को मिलता हुआ। जयेश भोईर दाएं हाथ के गेंदबाज, और इसी के साथ हमने देखा कि कोई रन नहीं मिलेगी। अच्छी कोशिश करने का प्रयास था यहाँ पे। एक रन मिलेगी, एक से ज्यादा कुछ नहीं। और इस एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 20 रन। 20 रन यानी कि जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत है। बारह गेंदे 21 रनों की जरूरत है। और देखा जाएगा तो काफी बढ़िया मुकाबला लग रहा था। कि पहले मुकाबला विनय, जब तक विनय मैदान में था तब तक ऐसे लग रहा था कि मुकाबले की तरफ आसानी के साथ जाएगी सांगड़े टीम, लेकिन जैसे ही गेंदबाजी का बागडोर जयेश ने संभाला, रन दिए मात्र 3 रन। पहली ओवर में आए थे प्रवीण भोईर के 17 रन आए थे, उसके बाद मात्र दिए थे 3 रन। जैसे कि सांगड़े टीम के बाजू में अगर देखा जाए तो पहली ओवर में आए थे मंगेश पाटिल के 20 रन, उसके बाद गेंदबाजी करते हुए यहाँ पे कमबैक किया था आशीष पाटिल ने, दिए थे मात्र 2 रन। उसी तरह से यहाँ पे कोई घटनाएं घट रही है। पहली ओवर में आए थे प्रवीण भोईर के 17 रन, और उसके बाद जयेश भोईर ने दिए मात्र 3 रन। अब गेंदी बची है 12 और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। ऐसे में नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। संदेश भोईर गेंदबाजी के लिए तैयार है। कोकन रेल एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। बहुत ही शॉर्ट गेंद, बहुत ही खराब गेंद, ये अंपायर द्वारा वाइड करार दी गई। करंजाड़ी टीम के कप्तान अगर यहाँ पे मौजूद है तो उनसे मैं दरख्वास्त करना चाहूंगा आयोजनकर्ताओं से अब कनेक्ट हो जाए। करंजाड़ी टीम के कप्तान, टीम का टोटल अगर देखा जाएगा तो वहीं पे रुका हुआ। अब गेंदें बची है 11 और जीतने के लिए 21 रनों 12 और 20 रनों की जरूरत। ये अच्छी गेंद डाली थी, और एक डॉट गेंद की समाप्ति हुई। अब कमबैक करने वाली गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली संदेश भोईर द्वारा। अब 12 गेंदें अंतिम और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। माफ कीजिएगा, 11 गेंदें और 20 रनों की जरूरत है। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार। संदेश भोईर गेंदबाजी करेंगे। पहली गेंद वाइड जरूर डाली थी, उसके बाद कमबैक किया। सामने है बल्लेबाज ऋषिकेश। ये ब्लॉक होल में अच्छी गेंद डाली थी, फॉलो थ्रो में अच्छा प्रयास, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन बनेगी। मुकाबला गर्माहट भरा होने वाला है, क्योंकि ना छोड़ रही है मुकाबला सांगड़े टीम, ना हार मान रही है यहाँ पे भातान टीम। हर गेंद के ऊपर कोई ना कोई कोशिश की जा रही है। हर गेंद के ऊपर दिलो जान से प्रयास करने वाली ये दोनों टीमें इस मुकाबले में अंतिम गेंद तक जाएगी, इसमें कोई दो राय नहीं। इस बार ऑन स्ट्राइक है सुधीर पाटिल। गेंदबाज तैयार। फिर एक बार अच्छी गेंद, गैप ढूंढी। ये बेहतरीन पॉइंट और एक कवर के बीच में यहां पे 4 रन मिलेंगे। मौजूद है। इनाम पूरी टीम से मेरी दरख्वास्त है कि प्लीज आइएगा, क्योंकि मुकाबला समाप्त होने को आ रहा है। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार है। अपील हुई थी अंपायर के पास, डायरेक्टेड करने का भी प्रयास था, लेकिन लेगबाज के रूप में मिली 1 रन, और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 27 रन, और मैथमेटिक इस तरह से कहता है कि आने वाली 8 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत।
दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार, अंपायर को पास करते हुए अगली गेंद। अच्छी शुरुआत यहाँ पे मिड विकेट के रीजन में खेल दिया। एक रन बनेगी, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज, धोखा हो सकता है और यह विकेट लौटना पड़ेगा बल्लेबाजी करते हुए सांगड़े टीम के इस बल्लेबाज को। रनों की जरूरत है। बढ़िया स्ट्रोक और सीधा गेंद को खेला 6 रनों के लिए। मुकाबले में जान आई है, मंगेश के बल्ले से आया हुए छक्के ने मात्र इस मुकाबले में फिर एक बार कमबैक करके दिया है सांगड़ी टीम को। अंतिम 6 गेंदें बची है और जीतने के लिए 7 रनों की जरूरत। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो रन बने इस वक्त 34 रन। 34 रन बन चुके हैं। हमारे सनी कैकाड़े साहब जो करंजाड़ा टीम के कप्तान हैं, उनकी तरफ से इनका मुकाबला खेला जाएगा। 6 गेंदें, अंतिम 7 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार है अंतिम गेंदबाजी के लिए। अलंकार भोईर गेंदबाजी करेंगे। 6 गेंदें, अंतिम 7 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग है, ये बात ध्यान में रखिएगा। इनामपुरी टीम के कप्तान आइएगा, लास्ट आवाज है आपके लिए। अंतिम 6 गेंदें और 7 रनों की जरूरत। अलंकार भोईर गेंदबाजी के लिए तैयार है। पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, खराब गेंद, खराब गेंद और अतिरिक्त रन संख्या से 1 से बड़ा टोटल 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। 6 गेंदें अंतिम और 6 रनों की जरूरत। टॉस किया जाएगा दो टीमों के बीच में। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है। ये रनआउट का खतरा हो सकता है और ये विकेट मंगेश जैसी बड़ी मछली जाल में फंसी। और क्या किया ये सांगड़े टीम ने, ये बहुत बड़ा सवाल। इनामपुरी और करंजाड़े टीम, आप ये मुकाबला देखिएगा, बहुत बढ़िया होने वाला है। इसके बाद हम टॉस जरूर करेंगे। और देखिएगा आप, गेंदें बची है 5 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। मंगेश जैसे बल्लेबाज मैदान के बाहर। पांच गेंदें, अंतिम 6 रनों की जरूरत है। बढ़िया मुकाबला। अलंकार भोईर इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं। ऐसे में किस तरह से बल्लेबाजी होती है, क्या होगा इस मुकाबले का, क्या होगा इस मुकाबले का अंजाम। अगर देखा जाएगा कि कल की तुलना में जेडी आज थोड़ा सा टेम्परेचर कम है, क्योंकि कल ज्यादा हीट थी, आज थोड़ा कम लग रहा, तो इसका फायदा जरूर होगा। और सेहत का ख्याल रखिएगा, पानी पीते रहिएगा, ये बात जरूर मैं कहना चाहूंगा यहाँ से सभी प्लेयरों को। अंतिम गेंदें बची है 5 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। अलंकार ने कमबैक किया। ओह क्या गेंद है ये, गेंद
बिल्कुल बिल्कुल सही गेंद डाली। अब यहां से मुकाबले में जान आई है वापस। इस मुकाबले में फिर एक बार अंदर घुसने का प्रयास भातान टीम द्वारा, क्योंकि 4 गेंदें अंतिम 6 रनों की जरूरत है। 4 गेंदे 6 रन। मंगेश पाटिल आउट हो चुके हैं, जिन्होंने छक्का लगाकर उम्मीदें जताई थी सांगड़ी टीम की। आज मैदान के बाहर खड़े बैठकर मुकाबला देख रहे हैं। ये गेंद, ये टर्निंग पॉइंट, ये मुकाबले का टर्निंग पॉइंट है, ये वाइड गेंद और 5 रन मिलेंगे। अच्छा सब कुछ चल रहा था, लेकिन अलंकार के एक गलती ने इस मुकाबले में फिर एक बार सांगड़ी टीम वापिस। 5 रन मिलेंगे और इस 5 रनों के बाद 4 अंतिम गेंदे। मात्र रनों की जरूरत है एक। 4 गेंदे 1 रन। अलंकार भुईर की एक गलती इस मुकाबले में वापस लाई है सांगड़े टीम को, क्योंकि ये खराब गेंद डाली थी और चव्वा आया था। कम से कम विकेट कीपर या फाइन लेग थर्ड मैन जो खिलाड़ी थे, उन्होंने उस गेंद को पकड़ा भी होता तो शायद कुछ और मजा आता मुकाबले में, लेकिन ऐसा हुआ नहीं। 4 रन मिले, टोटल 5। अब 4 गेंदे अंतिम और 1 रनों की जरूरत। क्लोज फील्डिंग यहाँ पे तैनात। लक्ष्मण भुईर को भी नजदीक बुलाया गया है। खूब मेहनत करनी पड़ेगी वातान टीम को। 1 रन बचानी है मात्र। दुर्वाली छोर से गेंदबाज तैयार, हल्के हाथों से डिफेंस करके इस मुकाबले को जीता है इस वक्त। बल्लेबाजी करने वाली सांगड़े टीम को हार्दिक बधाई देना चाहूंगा। और इस प्रतियोगिता से बाहर गई भाताम टीम के लिए भी, क्रिकेट के लिए अगले टूर्नामेंट्स के लिए बेस्ट ऑफ लक। शेक हैंड करके मैदान छोड़िएगा प्लीज। दोनों टीमें शेक हैंड करके मैदान छोड़ेंगे। तब तक हम टॉस की तरफ जाते हैं। मुकाबले का मैन ऑफ द मैच भी हम यहां पे डिक्लेयर करने वाले हैं, लेकिन एक तरफ इनामपुरी और एक तरफ है करंजाड़ा टीम के बीच टॉस होने जा रहा है। उस टॉस की तरफ हम बढ़ते हैं। चलो, इनामपुरी टीम का कप्तान यहाँ पे आ चुका है। यहाँ बेस्ट ऑफ लक, होली की हार्दिक शुभकामनाएं। और एक तरफ